हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज इथे मी तुम्हाला 46 साईजचं कटोरी ब्लाउज दाखवणार आहे। तर इथे मी पहिल्यांदा पुढची कटोरी आणि बाही जॉईन करून घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे पाठीचा भाग फक्त कशा पद्धतीने पलटायचा ते दाखवणार आहे। तर पुढील भागाला मी अस्तर जॉईन करून घेतलेला आहे आणि बाहीला पण जॉईन करून घेतलेला आहे। त्या पद्धतीने तुम्हाला पण करून घ्यायचं आहे। अस्तर जॉईन कसा करायचं ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आधीच आहे, त्याच्यामुळे मी इथे दाखवलेलं नाहीये। तर मी इथे गळ्याची उंची टाकून घेत आहे आणि गळा उंची जी काय आहे ती आपली टाकून घ्यायची आहे। त्यानंतर गळा रुंदी टाकायची आहे आपल्याला। दोन्ही साईडला गळा रुंदी टाकून अशा पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचा आहे। तुम्हाला गळा डीप हवा असेल तर तुम्ही 3.5 ठेवू शकता किंवा आहे त्या पद्धतीने ठेवायचा। तर मी इथे सिंपल आणि साधाच गोल गळा ठेवत आहे, त्यांना आवडत नाहीये डीप गळा। तर आपल्याला अशाच पद्धतीने करायचा आहे। ज्या व्यक्तीला डीप गळा आवडतो त्यांनी 3.5 घ्यायचा आहे। गळा रुंदीच्या इकडे पाठीच्या भागाला आपल्याला 3.5 टाकून तुम्ही करू शकता डीप गळा। त्यानंतर मी इथे मेन भाग आहे तो ठेवलेला आहे पिसाचा। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने पाठीचा भाग आपल्याला बॉर्डर लावून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित। त्यानंतर इथे मी पिना लावून घेत आहे, तुम्ही पण घेऊ शकता पिना लावून। तुम्हाला जर कापड हलत असेल असं वाटत असेल तर लावू शकता। त्यानंतर मी इथे 1.5 इंचानी शिलाई घालवत आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला पण शिलाई घालवून घ्यायची आहे। आपल्याला मोठं माप असले की आपल्याला कसं वाटतं की कशा पद्धतीने शिवायचं वगैरे, त्यासाठी मी इथे हा व्हिडिओ बनवलेला आहे। पूर्ण कटोरी ब्लाउजचा 46 साईज आहे ही। तर इथे मी पाठीचा भाग पहिल्यांदा तयार कशा पद्धतीने करायचा ते दाखवत आहे। तर मी इथे 1.5 शिलाई घालवलेली आहे गळ्याच्या राऊंडअप मध्ये। त्यानंतर गळा आपल्याला पलटून घ्यायचा आहे आणि दाब शिलाई द्यायची आहे। तुम्ही गोटही ठेवू शकता, गोट ज्या वेळेला ठेवशीला त्यावेळेला आतल्या साईडून जॉईन कधीही करायचं। आणि जर तुम्हाला गोट नको असेल बॅक साईडला तर तुम्ही अशा पद्धतीने गळा पलटू शकता। चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा। तुम्हाला आणखीन कुठल्या साईजची जर टीचिंग हवा असेल किंवा प्रिन्स कट वगैरे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। त्यानंतर मी इथे पूर्ण राऊंडअप आहे तो करून घेतलेला आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला पण करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला बॅक साईड कंप्लीट शिवून घ्यायची आहे। ह्या 46 साईजच्या ब्लाउजचं मी पेपर कटिंग ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं ते पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तर तुम्ही बघू शकता तुम्हाला बघायचं असेल तर। इथे मी पूर्ण पाठीचा भाग शिलाई काम करून घेतलेला आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला पण करून घ्यायचं आहे। चुन्या न पडून देणं किंवा हात अशा पद्धतीने बॅक साईडला कधीही करून घ्यायचा जेणेकरून चुन्या पडत नाहीत आणि बॅक साईड एकदम व्यवस्थित परफेक्ट शिलाई काम करून घ्यायचे। त्यानंतर राहिलेला कपडा इस्ट्रल असतो तो आपण कट करून घालवायचा आहे। अस्तरचा मेन कपडा असतो त्याच्यामुळे तो कधीच कट करायचा नाही। एक्स्टर्नल फिसाचा जो कपडा राहिलेला असतो तो कट करून टाकायचा आहे अस्तरच्या ब्लाउजसाठी। त्यानंतर मी इथे पाठीचा पट्टी कशा पद्धतीने जोडायची आणि टक्स कसे टाकायचे ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही माप घ्यायचं आहे। मी इथे माप घेतलेलं नाहीये, डायरेक्टच इथे मी दाखवत आहे। शोल्डरचा मध्य सेंटर काढून आपल्याला अशा पद्धतीने टक्स टाकून घ्यायचे आहेत। 4 ते 4.5 इंचाचे टक्स टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी बॅक साईडला पट्टी लावत आहे। कोण इथे पट्टी लावत नाही,
कोण कोण डायरेक्ट ज्या वेळेला मी गळा पलटला त्याच पद्धतीने खालच्या बाजूला पण आपल्याला काटाला शिलाई घालून पलटून दाब देतात. तीही ट्रिक्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यूज करू शकता, पण मी कधीच करत नाही. मी नेहमी अशा पद्धतीने पाठीची पट्टी जॉईंट करते आणि आतमध्ये होल्ड करते. त्याच्यामुळे फिनिशिंग पण छान येतं आणि मागून ब्लाऊज अजिबात उचलत पण नाही आणि छान दिसतो. पाठीची पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे. पाव इंचाने पट्टीची पट्टी जॉईंट करून घेऊन आतमध्ये होल्ड करून घ्यायची आहे. जशी ते मी करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करू शकता. तर आपला इथला पाठीचा भाग कंप्लीट झालेला आहे. बघू शकता छान आणि पाठीच्या पट्टीमुळे शो देते ही ब्लाऊज. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करा, अगर न करू शकता. त्यानंतर मी ते पुढील भाग घेतलेला आहे. अस्तर वगैरे इथे जॉईंट केलेला आहे. ह्या माझ्या योगपट्ट्या आहेत शिंगलच्या. अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आणि समोरासमोर कोणी ठेवायची. त्यानंतर अशी कटोरी ठेवायची त्याच्यावरती उलटी आणि अर्धा इंच शिलाई घालवायची आपल्याला दोन्ही साईडला. पहिली कटोरी वर येते आणि दुसरी कटोरी जॉईंट करता वेळी कटोरीची बाजू खाली जाते आणि मेन जी साईड पट्टी आहे ती वरती येते. तर जॉईंट करता वेळी जसा गोल राऊंडअप आहे त्याच पद्धतीने तुम्हाला गोल राऊंडअपमध्ये घालवायची आहे शिलाई. आणि अर्धा इंच शिलाई घालवल्यानंतर आपल्याला कधीही नेहमी डबल शिलाई घालायची आहे, जेणेकरून ब्लाऊज उसवत नाही. माणसाची तब्येत जास्त असेल तर त्या लेडीजांची ब्लाऊज उसवण्याची खूप शक्यता असते. तर अशा टायमाला आपल्याला नेहमी कधीही डबल शिलाई घालायची आहे. सर्वांसाठीच मी डबल घालते. अशा पद्धतीने आपली समोरासमोर कटोरी आली पाहिजे आणि एकदम व्यवस्थित गोल आकार वगैरे बसला पाहिजे. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मध्य काढायचा आहे आणि कटोरीचा मेन टक्स आहे ते टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी पहिल्यांदा 2.5 इंच आणि इथे 1.5 इंच तर असे क्रॉस रेष मारून आपल्याला कटोरी शिलाई घालून घ्यायची आहे. तर कटोरीला पण डबल शिलाई घालत आहे मी इथे. बघू शकता अशा पद्धतीने. आणि नॉर्मली ते खाली क्रॉस राहिलेलं असते ते कट करून घालवायचं. बघू शकता कटोरी किती एकदम टिचेबल उभा आहे. तर अशाच पद्धतीने तुमची ही कटोरी पाहिजे. त्यानंतर बघू शकता परत एकदा मी इथे मध्ये सेंटर काढलेला आहे कटोरीचा घडी घालून. त्यानंतर इथे मी 1.5 इंच घेतलेला आहे. थोडंसं नॉर्मल कापड एक्स्ट्रा होतं तर ते मी कट केलेलं आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने क्रॉस रेष मारलेले आहे. आणि डबल शिलाई घालून इथे मी बघू शकता कशा पद्धतीने. तर मी ते तुम्हाला दोन्हीही भाग दाखवते. एकदम व्यवस्थित आणि छान आपली अशी कटोरी झालेली आहे. त्यानंतर इथे मी योगपट्टी कशा पद्धतीने जोडायची मी हे तुम्हाला दाखवणार आहे. दोन्ही साईडची उलटसुलट बघून घ्यायची आहे. ही बाजू इकडे एकीकडे आलेली आहे माझी, ही दुसरी बाजू अशा पद्धतीने आलेली आहे. अस्तरची बाजू आतल्या साईडला ठेवायची आहे. आणि इथे जसं क्रॉसिंग आहे त्याच पद्धतीने शिलाई घालवायची आहे 1/2 इंच आपल्याला. तर ह्या शिंगलच्या योगपट्ट्या आहेत. मी बऱ्याच ह्याच्यामध्ये डायरेक्टची योगपट्टीचं पण व्हिडिओ आपल्या ह्याच्यामध्ये आहेत कशा पद्धतीने जोडायची. आणि ही शिंगलचे आहेत. तर मी इथे क्रॉसिंगमध्ये जसा आकार आहे त्या पद्धतीने इथे मी शिलाई घालवत आहे 1/2 इंच. त्यानंतर बघू शकता दुसऱ्या भागाला पण सेम तसंच आतल्या साईडनं अस्तर असतं तिकडून आपली अस्तरची योगपट्टी बसली पाहिजे. आणि ही जी मेन वरची आहे ब्लाऊज पिसाची ती वरल्या साईडून बसली पाहिजे. ज्यावेळेला इथे कॉटनची योगपट्टी जॉईन करायची वेळ येते तर कॉटनच्याला सेमच असतं. त्याच्यामुळं काही कापडाचं वेगवेगळं कापड आले तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. त्याला पण कधी कधी काय होतं कॉटनच्या ब्लाऊजला तर वेगळ्या आपल्याला योगपट्ट्या काढाव्या लागतात. तर त्या आपण
अशा पद्धतीने जोडल्या तरी चालतील। सव्वाच्या बाजूला मेन कॉटनच्या पिसाची जोडायची आणि मेन जी दुसऱ्या कलरची तुम्ही काढली असा ती आतल्या साईडून जोडू शकता। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आकार तुमचा युगपट्टीचा आला पाहिजे शिवल्यानंतर। आणि अशा पद्धतीने होल्ड करायची आणि कुठल्या साईडला आपल्याला पाव इंचाने शिलाई घालवायची आहे, अर्धा इंच नाही। योगपट्टीमध्ये कट करता वेळेस मी 1.25 इंच वाढवते कपडा कटिंग करता वेळेस, आणि तो कापड आपल्याला परफेक्ट ह्याच्यामध्ये घालवायचं असतं, तरच पुढील भाग परफेक्ट होतो, कमी जास्त होत नाही। तर अशा पद्धतीने मी ते पलटून घेत आहे भाग। पलटल्यानंतर इथे आपल्याला शिलाई काम करून घ्यायचं आहे। असे शिलाई काम केल्यामुळे कापड फुगत नाही किंवा व्यवस्थित दिसताना फिनिशिंग मध्ये दिसतं, बघू शकता। त्यानंतर इथे मी दोन्ही भाग तयार केलेले आहेत अशा पद्धतीने, ते तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर इथे मेन अस्तर आणि ह्याची पट्टी मी जॉईंट केलेली आहे, आणि इकडे काचपट्टीसाठी फक्त अस्तरची पट्टी हे केलेली आहे, जॉईंट करत आहे। तर डाव्या साईडला आपली काचपट्टी असते, वरून आतमध्ये होल्ड करायची काचपट्टी। इथे जशी मी करत आहे त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता। पट्टी जरा माझी इथे कमी पडलेली आहे, कारण माप मोठा असलं की अशा पद्धतीचा प्रकार होतो, थोडीशी कमी झालेली आहे। तर इथे बघू शकता आतमध्ये मी होल्ड करत आहे, एकदम कमी होल्ड करायला लागलेली आहे। तर खालच्या बाजूला आपल्याला कापड सोडायचं आहे योगपट्टीकडे आणि ते आतमध्ये होल्ड करायचं आहे अशा पद्धतीने। तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने पलटलेलं आहे। त्यानंतर इथे बटनपट्टी उजव्या साईडला असते, आतून अस्तर आणि मेन पीस आहे तो मी जॉईंट केलेला आहे। इथे बघू शकता खालच्या बाजूला मी कशा पद्धतीने एक्स्ट्रन सोडलेले आहे, त्या पद्धतीने एक्स्ट्रन सोडून पाव इंचाने शिलाई घालून अशा पद्धतीने होल्ड करायची आहे बटनपट्टी आपली। जसं मी इथे होल्ड करत आहे त्याच पद्धतीने होल्ड करून घ्यायची आहे बटनपट्टी। कापड कमी असलं की होल्ड करण्यात खूप प्रॉब्लेम येतो, कारण आतमध्ये होल्ड होत नाही। इथे बघू शकता तर बघू शकता आपली कटोरी कशी एकदम परफेक्ट ज्यावेळेला हे केल्यानंतर। त्यानंतर इथे मी गळा उंची काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने, आणि आपल्याला अशा गळा उंची काढून घेऊन आकार द्यायचा आहे गोल, आणि एकदम व्यवस्थित आकार पुढील भागाला देऊन गोट करून घ्यायचा आहे तयार आपल्याला। दुसरा भाग पण अशाच पद्धतीने करून घ्यायचा आहे। एकदम व्यवस्थित दोन्ही भागांचा आकार असा गोल आला पाहिजे पुढील भागाचा। त्यानंतर मी इथे गोटपट्ट्या 1 इंचाच्या तयार करून घेतलेल्या आहेत, आणि त्या मी इथे जॉईंट करून घेणार आहे। पाव इंचाने जसा आकार गोल असतो त्या पद्धतीने आपल्याला ही पट्टी 1 इंचाची इथे तयार केलेली आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे। पाव इंच शिलाई घालवायची आहे आपल्याला, आणि आकार जसा गोल आहे त्या पद्धतीने शिवून घ्यायचा आहे। इथे आपल्याला फक्त तो अर्धा इंच सोडायचा आहे कापड पुढील भागाला, आणि अशा पद्धतीने कट घालून घ्यायचा आहे। इथे बघू शकता मी अशा पद्धतीने होल्ड करत आहे आतमध्ये। आपला गोटचं पण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आधीच ऑलरेडी आहेत, त्याच्यावरती मी माहिती दिलेली आहे कशा पद्धतीने गोट वगैरे बनवायचा। तर इथे बघू शकता राऊंडअप मध्येच आपला आलं पाहिजे, इथे पण आपण अशाच पद्धतीने करून घ्यायचे आहे। जसा इथे आकार आहे त्या पद्धतीने होल्ड करून गोल आकारामध्ये कधी पण गोट तयार करून घ्यायचा।
जेणेकरून पुढील भाग गोल आकारात छान दिसतो आणि शो पण देतो। बघू शकता इथे दोन्ही माझे भाग कशा पद्धतीने दिसत आहे। त्यानंतर मी इथे सव्वाच्या भागावरती पाठीच्या ठेवून शनी पुढील भाग उलटा अशा पद्धतीने सव्वाच्या भागावर सव्वाचा भाग ठेवायचा आणि शोल्डर आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे अर्धा इंचाने। शोल्डर जॉईन केल्यानंतर इथे आपल्याला बघायचं आहे फिटिंगचं माप कमी जास्त होतंय का। त्यानंतर इथे आपल्याला एक्स्टर्नल जे निघालेलं असतं कापड एक्स्टर्नल इथे बघू शकता असा कमरेचा भाग मापायचा आणि त्यानंतरच आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची आहे। बाहीमध्ये पण आपल्याला मध्य सेंटर कधीही काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि जॉईंट करून घ्यायचं आहे बाही। तर मी ते जशी बाही जॉईंट करून घेत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला जॉईंट करून घ्यायचं आहे। प्रॉपरमध्ये बाही कशी जॉईंट करायची याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे। बऱ्यापैकी सर्व अशा माहिती दिलेली आहेत, मी छोट्या छोट्या गोष्टींची माहिती दिलेली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनेलवरती सगळे व्हिडिओ आहेत। इथे बघू शकता मी कशा पद्धतीने बाही जोडत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण जोडून घ्यायची आहे। माप मोठा असेल म्हणजे असं काही नसतं की आपल्याला शिवताना काही प्रॉब्लेम भीती मनात असते की ब्लाऊज बसतंय का नाही, तर अजिबात तसं काही नसतं। सगळ्यांचे शिलाईचं काम सेमच असतं, फक्त आपल्याला माप घेण्याची पद्धत वगैरे समजली पाहिजे। परफेक्ट माप घेतलीसा इंच कटिंग केलंसा की परफेक्ट टिचिंग पण मध्ये आपलं परफेक्टच माप गेलं पाहिजे सगळीकडं। जशा इथे मी अर्धा इंचानं शिलाई घालवलेले आहेत किंवा कुठं पाव इंचानं घालवलेले आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर फिटिंगचा पण आपला व्हिडिओ आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे मी इथे फिटिंगची माहिती देत बसणार नाही। तर मी इथे ब्लाऊज फिटिंग करून घेत आहे किंवा काजे वगैरे करून घेत आहे, तशाच पद्धतीने तुम्हालाही काजे फिटिंग वगैरे करून घ्यायचं आहे। राहिलेलं जे काही काम आपलं आहे ते परफेक्ट करून घेतल्यानंतर आपला फायनली ब्लाऊज तुम्हाला बघायला मिळेलच। अशा पद्धतीने कमी जास्त होत असेल कापड तर मी ते फिटिंगमध्ये कशा पद्धतीने घालवते ह्याची पण माहिती मी ते फिटिंगच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। माझा व्हिडिओ ऑलरेडी फिटिंगचा आहे। तर इथे बघू शकता मी दोन्ही साईड फिटिंग करून घेणार आहे। आतल्या साईडून 2 शिलाई मी घालून घेणार, त्यानंतर मी फिटिंग कशा पद्धतीने करते ते तुम्हाला दाखवतेच। इथे मी 2 शिलाई आतमध्ये कवर शिलाई घालून घेते। सव्वाच्या बाजूवरती आधी करते आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आतल्या साईडून कवर शिलाई घालून अशा पद्धतीने 2 शिलाई घालून घ्यायच्या आहेत। दोन्ही साईडला पण सेम तशाच पद्धतीने शिलाई घालून घ्यायची आहे। जशी मी इथे शिलाई घालत आहे त्याच पद्धतीने तुम्ही घालून घ्यायची आहे। त्यानंतर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने माप घेत आहे त्याच पद्धतीने कमर माप काढून घ्यायचं आहे। राहिलेला एक्स्टर्नल भाग आहे त्याचं थोडी शिलाई घालवायला लागत आहे, त्याच पद्धतीने मी घालवणार आहे शिलाई। आणि इथे दंडघेर किती जो आहे त्यात आपण माप घेऊन दंडघेऱ्याचं पण फिटिंग करायचं आहे अशा पद्धतीने। इथे बघू शकता फिटिंग कशा पद्धतीने झालेलं आहे, त्याच पद्धतीने तुमचं पण फिटिंग झालं पाहिजे छान असं। आणि आपला ब्लाऊज इथे तयार झालेला आहे, खूप सुंदर आणि छान ब्लाऊज दिसत आहे। तर तुम्हाला कशा पद्धतीने आवडली का 46 साईज कशा पद्धतीने मी शिवलेला आहे। बाही वगैरे तुम्ही बघू शकता, पुढील भाग वगैरे बघू शकता, एकदम परफेक्ट लॉंग बाही आहे त्यांची।